महाराष्ट्र शासनाने आनंदधाम मठाचे मठाधिपती परमपूज्य साईनाथ महाराज यांची नियुक्ती केली आहे। त्यांच्या नियुक्तीबद्दल आनंदधाम आश्रमात 22 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, नगरसेवक सागर महामुने, अनिल वाघमारे, मारुती रेकुलवार, संजय राठोड, रमेश बद्देवाड, दिलीप कोपरकर, भाऊ पाटील, नंदू संतान आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती। नागरी सत्काराला उत्तर देताना साईनाथ महाराज यांनी कुठल्याही मानधनाशिवाय तसेच मदतीशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्धार व्यक्त केला। तसेच आपली स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, गुलाबराव पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे, आमदार भीमराव केराम, आमदार आनंद पाटील, आमदार राहुल पाटील, माजी आमदार अमर राजूरकर यांच्यासह पत्रकारांचे त्यांनी आभार मानले। या प्रसंगी ज्योतिबा खराटे, माजी सभापती वसंत कपाटे, विजय आमले, नंदकुमार जोशी, अनिल सुरोसे, सरफराज दोसानी, जयकुमार अडकिने, भाऊ पाटील, मारुती रेकुलवार, सुधीर जाधव व नंदू संतान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या सत्कार सोहळ्याला प्राध्यापक भाग्यवान भवरे, संजय वाठोरे, पुंडलिक हुंबे, अपिल बेलखोडे, गजानन भारती, संजय सोनटक्के, संजय घोगरे, गोपाल खापर्डे, शंकर भालेराव कलाणे यांच्यासह भक्त परिवार मोठ्या संख्येत उपस्थित होता। प्रास्ताविक व सूत्रसंचालन SS पाटील यांनी केले, तर भाऊ पाटील यांनी आभार मानले। महाराष्ट्र शासनानं माझे स्वच्छता दूत म्हणून, महाराष्ट्राचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून जी माझी निवड केली, म्हणून पहिल्या प्रथम मी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आणि या स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील, त्यानंतर अजित गोपछडे साहेब, आमदार राहुल पाटील साहेब, आनंदराव पाटील गोंडाकर साहेब, बावनकुळे साहेब यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। त्यांनी माझ्यावर या महाराष्ट्राची जिम्मेदारी सोपवली आणि सोपवलेल्या जिम्मेदारीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही। आणि सर्वात पाया बांधणीचं काम पत्रकार मंडळीनं माहूरचे केल्यामुळे त्यांचे मी अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो की हे जे मला मिळालेलं आहे सन्मान पद, ह्या पदाचे खास जिम्मेदार माहूरचे पत्रकार मंडळी तुम्ही आहात आणि म्हणून हे मला पद मिळालं। त्यानंतर हे काम माहूरचं नाव या महाराष्ट्रामध्ये मोठं केल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील। येणाऱ्या 28 आणि 29 तारखेला माहूरपासून स्वच्छतेची सुरुवात करून आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या सर्व मंदिराची स्वच्छता करण्याचं इथून मी सुरुवात केलेली आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।